नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताच्या वन नेशन वन एअरफील्ड कार्यक्रमाचे प्रोग्रामचे नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, मिशन ईशान असं त्या मिशनचं नाव आहे, प्रोग्रामचं नाव आहे. आणि तुम्हाला एक्झाममध्ये 100% हे जे काही मिशन ईशान आहे, ISHAN, याचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या, इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज्ड एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट, अशा प्रकारचा याचा काय आहे, फुल फॉर्म आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? इंडियन प्रीमियर लीग, ज्याला आपण बोलतो IPL, तर IPLच्या इतिहासामध्ये 8000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर तो या ठिकाणी IPLच्या हिस्ट्रीमध्ये 8000 धावाचा जो काही टप्पा आहे तो ओलांडणारा पहिला या ठिकाणी फलंदाज ठरलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला काही ठराविक गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. जेवढेही IPLचे जे काही एडिशन आहेत, संस्करण झालेले आहेत, त्याच्यामध्ये सर्वात जास्त रन कोणी काढले आहेत? तर विराट कोहली 8004 या ठिकाणी धावा काढलेल्या आहेत. टोटल सगळे IPL मिळून सर्वात जास्त चौके कोणी मारलेले आहेत? तर शिखर धवन 768 चौके. सर्वात जास्त सिक्स कोण मारलेले आहेत? तर क्रिस गेल 357. सर्वात जास्त इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या सर्वात जास्त स्कोर कोणी केलेला आहे? तर क्रिस गेल 175. आणि बॉलिंगच्या बाबतीमध्ये जर विचारलं, सगळे संस्करण मिळून सर्वात जास्त विकेट्स कोणाचे झालेले आहेत? तर युजवेंद्र चहल या खेळाडूचे झालेले आहेत 205 विकेट. ठीक आहे, कालची जी काही फायनल झाली होती ती कशा दरम्यान झालेली आहे? तर KKR आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये झालेली आहे. कोठे झालेली आहे? तर फायनलचं स्टेडियम सुद्धा कधी कधी विचारलं जातं. लिहून घ्या, MA चिदंबरम स्टेडियम, जे की चेन्नई या ठिकाणी स्थित आहे. मला फक्त कमेंट करून सांगा मग विजेता कोण ठरलेला आहे. ठीक आहे, 2-3 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. टाटा समूहाने IPLचे शीर्षक प्रायोजक म्हणून त्यांच्या कराराचे 5 वर्षाच्या कालावधीसाठी, म्हणजे 2024 पासून जे IPL आहे ते 2028 पर्यंत जे काय IPL होणार आहे त्याचं या ठिकाणी 2500 कोटींमध्ये नूतनीकरण केलेलं आहे. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, स्टार स्पोर्ट्स हे सीझनचे अधिकृत TV ब्रॉडकास्टर आहे, तर जिओ सिनेमा हे अधिकृत डिजिटल ब्रॉडकास्टर आहे. ठीक आहे, या ठिकाणी काही टीमचे कप्तान सुद्धा या ठिकाणी बदललेले आहेत यावर्षी, त्याच्यावरती नजर टाकूया. गुजरात टायटन्सचे नवीन कॅप्टन बनले शुभमन गिल. KKRचे आहेत श्रेयस अय्यर. मुंबई इंडियन्सचे आहेत हार्दिक पांड्या. दिल्ली कॅपिटलचे आहेत रिषभ पंत. सनरायझर्स हैदराबादचे आहेत पॅट कमिन्स. आणि CSKचे आहेत ऋतुराज गायकवाड. IPL वरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा, याच्यावरती सेपरेट इन डिटेल आपण या ठिकाणी व्हिडिओ तयार करू. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरी जागतिक AI परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण कोरिया म्हणजेच साऊथ कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारले तर पहिली जागतिक AI परिषद कुठे झाली होती? तर ती झाली होती UK मध्ये. आणि दुसरी तर ती झाली आहे दक्षिण कोरिया. या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे? तर AIच्या संदर्भात आहे. तर लगेच AIच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. काही जण म्हणतात की सर रिपीट स्लाइड होते, परंतु मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तुम्ही परत एखादी गोष्ट जेव्हा वाचता तेव्हा पाठ करायचं जे काही कष्ट आहे ते कमी होऊन जातं. लिहून घ्या, AI अँड नॅशनल सिक्युरिटीवरती बुक लिहिलेलं आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी. नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं होतं तमिळनाडूमध्ये, त्याचं रूपांतर तमिळ भाषेमध्ये करण्यात आलं होतं. त्या AIचं नाव होतं भाषिनी AI. ओलाचे भारतातील पहिले AI मॉडेलचं नाव आहे कृत्रिम. पहिली AI सिटी बनणार आहे लखनौ शहरात. AI आणि रोबोटिक्स पार्कचं नाव आहे आर्ट पार्क, जे की बेंगलोरमध्ये असणार आहे. रिलायन्सच्या AI चॅटबॉटचे नाव ठेवण्यात आलं आहे हनुमानजी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ग्लोबल फोरम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सेओल या ठिकाणी.
GPT-4o आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली AI मॉडेल लॉन्च करण्यात येणार आहे ओपन AIच्या माध्यमातून. AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा केलेली आहे दूरदर्शनने आणि दुसरी जागतिक AI परिषद होणार आहे, झालेली आहे दक्षिण कोरिया या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 3. T20 विश्वचषक 2024 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शाहिद आफ्रिदी यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो T20 विश्वचषक 2024 साठी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जसं की लिहून घ्या. हे जे काही पुरुषांचं वर्ल्ड कप 2024 होणार आहे ते कितवा आवृत्ती असणार आहे? तर 9व्या क्रमांकाची आवृत्ती. कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी. याच्यामध्ये नवीन किती देशांचा समावेश झालेला आहे फॉर द फर्स्ट टाइम? तर 3 देशांचा, कॅनडा, युगांडा आणि अमेरिका या 3 देशांचा या ठिकाणी प्रथमच सहभाग असणार आहे. मग टोटल या ठिकाणी किती देश या ठिकाणी सहभागी असणार आहेत? तर टोटल 20 देश असणार आहेत. पहिलं संस्करण कधी झालं? 2007 मध्ये. कोठे झालं? साऊथ आफ्रिका या ठिकाणी. ते कोणी जिंकलं? तर आपल्या प्यारा भारताने. जे काही लेटेस्ट संस्करण झालं ते कधी झालं? 2022 मध्ये. कोठे झालं? ऑस्ट्रेलियामध्ये. आणि कोण जिंकलं? तर इंग्लंडने जिंकलं आहे. हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये. जे काही महिलांचं वर्ल्ड कप आहे 2024चं ते कोठे होणार आहे? तर बांगलादेशामध्ये. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? ब्रँड अँबॅसेडर बद्दल. तर लगेच नवनवीन कंपन्यांचे जे काही ब्रँड अँबॅसेडर घोषित करण्यात आले आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. जसं की युनिसेफचे ब्रँड अँबॅसेडर बनलेत करीना कपूर, स्पेस इंडिया संजना सिंग, स्वराज ट्रॅक्टर, लेज, SBI, सिट्रॉन इंडिया याचे आहेत ब्रँड अँबॅसेडर MS धोनी. निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली. सॅव्हलॉन इंडियाचे आहेत सचिन तेंडुलकर. इन्फोसिसने ब्रँड अँबॅसेडर घोषित केलेला आहे इगा स्विटेक आणि राफेल नदाल यांना. BPCLचे आहेत राहुल द्रविड. ICC वर्ल्ड कप 2023चे होते SRK. गल्फ ऑइल इंडिया आणि गुवीचे आहेत स्मृती मंधाना. बोटचे आहेत रणवीर सिंग. बिस्लरीचे आहेत दीपिका पदुकोण. एव्हरीडे आणि बॅटरी आणि BPCL स्पीड पेट्रोलचे आहेत नीरज चोप्रा. आणि फिट इंडिया मुवमेंटचे आहेत नरेंद्र कुमार यादव. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासचिवांचे विशेष प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कमल किशोर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कमल किशोर असं त्यांचं नाव आहे. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासचिवांचे विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कमल किशोर असं त्यांचं नाव आहे. लगेच आपण काय करूया? वेगवेगळ्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना. दक्षता आयुक्त बनलेत AS राजू. CBSEचे अध्यक्ष बनलेत राहुल सिंग. प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेत नवनीत कुमार सहगल. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष बनलेत नितीन नारंग. इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत नवीन जिंदाल. न्यू इंडिया अशुरन्स कंपनीचे MD आणि CEO बनलेत गिरिजा सुब्रमण्यम. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत MV राव. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख बनलेत सदानंद वसंत दाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक बनलेत पियुष आनंद. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनलेत राजीव कुमार शर्मा. नौदलाचे प्रमुख बनलेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि नौदलाचे उपप्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. मध्य प्रदेशचं जे काय हायकोर्ट आहे, मध्य प्रदेशचं जे काय उच्च न्यायालय आहे त्याचे नवीन मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ मद्रास हायकोर्ट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, न्यायमूर्ती शील नागू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? न्यायमूर्ती शील नागू असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लगेच आपण काय करूया? वेगवेगळे जे काय या ठिकाणी उच्च न्यायालयाचे जे काय चीफ जस्टिस बदलण्यात आलेले आहेत किंवा नवीन आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. सुरुवातीला आपण भारताचं जे काय आपले सर्वोच्च न्यायालय आहे त्याचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. त्यांचं नाव आहे या ठिकाणी DY चंद्रचूड. धनंजय यशवंत चंद्रचूड हे 50व्या क्रमांकाचे आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज सध्या पाहत आहेत. अलाहाबादचे उच्च न्यायालयाचे या ठिकाणी कोण आहेत चीफ जस्टिस? तर अरुण बन्साळी. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे आहेत धीरज सिंग ठाकूर. मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय. कोलकात्याचे आहेत TS शिवगणम. छत्तीसगडचे आहेत रमेश सिन्हा. दिल्लीचे आहेत मनमोहन. मध्य प्रदेशचे आहेत शील नागू
आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे या ठिकाणी चीफ जस्टिस आहेत, मुख्य न्यायाधीश आहेत गुरमीत सिंग संधावालिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. सायबर सुरक्षा एक्झरसाइज 2024 कोठे आयोजित केली जात आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यू दिल्ली, नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सायबर सुरक्षा एक्झरसाइज 2024 हे या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येत आहे. ज्याचा उद्देश लिहून घ्या, सायबर सुरक्षेशी संबंधित सर्व संस्थांची सायबर संरक्षण क्षमता वाढवणे आणि सर्व संस्थांच्या परस्पर समन्वयाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. या पुढचा प्रश्न क्रमांक 7. नुकतेच व्हिएतनाम देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जनरल टू लॅम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जनरल टू लॅम असं त्यांचं नाव आहे. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे देश आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, 2023-24 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, फिनलँडचे आहेत अलेक्झांडर स्टब, अमेरिकेचे आहेत जो बायडन, पाकिस्तानचे आहेत आसिफ अली झरदारी, मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली, इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी, काँगोचे आहेत फेलिक्स शिशेकेडी, इंडोनेशियाचे आहेत प्रबो सुबियांतो, अझरबैजानचे आहेत इल्हाम अलिएव, हंगेरीचे आहेत तामस सुलिओक, स्लोवाकियाचे आहेत पीटर पेलेग्रिनी आणि तैवानचे आहेत लाई चिंग ते. पुढचा प्रश्न क्रमांक 8. US काउंटी सुपिरियर कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जया बडिगा असं त्यांचं नाव आहे. भारतीय वंशाचे ते एक लॉयर आहेत, वकील आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर US काउंटी सुपिरियर कोर्टामध्ये ॲज अ लॉयर म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. जया बडिगा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. अलीकडेच संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मारखोर दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे? ठीक आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 24 मेला. आता दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मारखोर दिवस म्हणून साजरा करत असतो. या ठिकाणी एक पॉइंट आहे, स्टार मार्क करून लिहून घ्या, अंडरलाईन करून घ्या. पाकिस्तानचा हा नॅशनल प्राणी आहे, पाकिस्तान्स नॅशनल ॲनिमल आहे, ज्याचं नाव आहे मारखोर असं या ठिकाणी प्रोनाऊन्सिएशन आहे. याला या ठिकाणी मे 24ला इंटरनॅशनल डे ऑफ मारखोर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे कोणी? संयुक्त राष्ट्र महासभेने. ठीक आहे, एक पॉईंट लिहून घ्या. मध्य आणि दक्षिण आशियातील पर्वतीय प्रदेशातील मूळ आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रजाती असलेल्या मारखोरच्या संवर्धनासाठी जागरूकता वाढवणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा या दिवस साजरा किंवा दिवस डिक्लेअर करण्याचा मागचा मेन उद्देश आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 10. आफ्रिकामधील चाड CHAD नावाचा एक देश आहे. या चाड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अल्लामाये हलिना असं त्यांचं नाव आहे. चाड देशाचे ते नवीन प्राईम मिनिस्टर बनले आहेत. त्यांना या ठिकाणी प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्लामाये हलिना असं त्यांचं नाव आहे. चाड नावाचा देश कुठे येतो? आफ्रिकामध्ये. कॅपिटल काय आहे?
किंवा एन सायलेंट आहे. डीजे मेना असं त्या कॅपिटलचं नाव आहे. चलन वापरलं जातं मध्य आफ्रिकन CFA फ्रँक. आणि कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो तर आफ्रिकामध्ये. लगेच आपण याच व्हिडिओमध्ये काय करूया, नवनवीन जे काही पंतप्रधान बनले 2024 मध्ये त्याच्यावरती लगेच चर्चा करूया. फिनलँडचे आहेत पेटेरी ओरपो, ग्रीसचे आहेत किरियाकोस मित्सोटाकिस, कंबोडियाचे आहेत हुन मानेट, पाकिस्तानचे आहेत शाहबाज शरीफ, थायलंडचे आहेत श्रेष्ठ थाविनसिन, स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको, स्पेनचे आहेत पेड्रो सांजेज, लक्झमबर्गचे आहेत ल्युका फ्रिडेन, न्यूझीलंडचे आहेत ख्रिस्तोफर लग्झन, पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क, फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल, येमेनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक, आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस, आइसलँडचे आहेत बजरानी बेनेडिक्टस आणि क्रोएशियाचे आहेत आंद्रेस प्लेकोविक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे बहुसांस्कृतिक राजदूत मल्टी कल्चरल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रवी शास्त्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब यांना संयुक्त अरब अमिरातीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा या ठिकाणी मिळालेला आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अभिनेते रजनीकांत यांना या ठिकाणी संयुक्त अरब अमिराती UAEच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा प्राप्त झालेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार कोणता देश भारताची रुपे पेमेंट प्रणाली सुरू करणार आहे? ब्राझील, ऑस्ट्रेलिया, मालदीव की मलेशिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.